महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शहराच्या लगत असलेल्या रहीमनगर बिटरगाव येथील कॅनलच्या कच्च्या रस्त्याने गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून उमरखेड पोलिसांनी एका 55 वर्षीय व्यक्तीस गांजासह अटक केली। इब्राहिम खान पीर खान वय 55 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। उमरखेडच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रहीमनगर येथील बीट गावकडे जाणाऱ्या एका पुलावर इब्राहिम खान पीर खान हा अवैधरित्या गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे। गुन्हे शोध पथकाने तत्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत केले। बिटरगाव कालव्याच्या कच्च्या रस्त्याने सापळा कारवाई करून इब्राहिम खान पीर खान याच्या ताब्यातील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 1 किलो 196 ग्राम गांजा किंमत अंदाजे 23,920 रुपये आढळला। प्रकरणी त्याच्यावर उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उमरखेड डिटेक्शन बॅचचे पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोहिका संदीप ठाकूर, पोहिका दिनेश चव्हाण, पोका संघशील टेंबरे, पोका निवृत्ती महानळ, पोका घुसे, मपोका सीमा इंगळे, चापोहवा समीर पोलीस स्टेशन उमरखेड यांनी यशस्वीरित्या पार पाडले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, उमरखेड, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।